कोल्हापुरात खराब रस्त्यांवरून नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे। अशातच 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते। लोणार वसाहतीमधील कार्यकर्ता मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी जाणारा रस्ता महापालिकेने रात्रीतून केला होता, मात्र तोच रस्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत पोहोचण्यापूर्वीच खराब झाला। यावरून महापालिकेच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा पुन्हा एकदा दिसून आलाय। या रस्त्यावर गेले अनेक वर्ष डांबरच पडलं नसल्यामुळे या रस्त्याची चाळण होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत। रस्त्याच्या दुरावस्थेबाबत 2 दिवसांपूर्वीच नागरिकांनी आंदोलन केली होती। मंत्री गेल्यानंतर लगेच रस्ता दुरुस्त करू असं आश्वासन दिले होतं। तुर्तास या रस्त्याची चाळण होऊन वाहनधारक खड्ड्यातून रस्ता शोधत प्रवास करीत आहेत। अवस्था तशीच आहे। डिलिव्हरी बायका या खड्ड्यात निहित पडलेल्या आहेत। डेड बॉड्या न्यायचे म्हणले तरी डेड बॉडी जागेपर्यंत व्यवस्थित जात नाही। आता मुख्यमंत्री साहेब येणार होते तर त्यांनी तेवढाच पॅचअप रस्ता बनवला। आम्ही म्हणलेलं मुख्यमंत्री साहेबांना इकडून येऊन जाऊ देत, पण तिकडल्या तिकडंच मुख्यमंत्री साहेब येऊन तिकडल्या तिकडंच गेले, इकडं काय आले नाहीत। आणि ह्यो रस्ता काय भविष्यात अजून वाटत नाही की बनवतील म्हणून। 7 वर्ष आज लोणार वसाहत मार्केट यार्ड ते मेनन रोड इतका विचित्र झालेला आहे। 2-4 लोकांची मयत सुद्धा होऊन सुद्धा हा महानगरपालिका जी दखल घेत नाही आहे। आम्ही आंदोलन केलं, दुनियादारी केली, हे आपले आयुक्त साहेबांना निवेदन दिलं, तरीही तिने ते मनावर घेतलं नाही आहे। तेवढ्यापुरतं काल 2 दिवस झाले मुख्यमंत्री काल आले, तेवढाच पट्टा तिने केला आणि त्या पुढं काय तिने काय केलेलं नाही आहे। आणि इतके आम्ही त्रासामध्ये आहे की अक्षरशः आमच्या कमरेचे मणके मोडण्याच्या अवस्थेत, झिजण्याच्या अवस्थेमध्ये आहे। आणि शासनानं ही जी दखल घ्यावी ही एवढीच मी विनंती करतो। जायचं का आता? आम्ही आता उजगावच्या मार्गे जातोय, या रस्त्याकडे कोण लक्षच घालत नाही। इथं या रस्त्याला आले की मग झालं। आता आमच्या परवाची गल्लीला एक माणूस पडलेला, त्याने सांगितलं वगैरे, म्हणजे असं आम्ही कितीदा तरी कळवलं इथं, पण कोण लक्ष देतच नाही इकडं। आता परवाशी पण आंदोलन झालं तेव्हा म्हणले तर तुम्हाला पुढचे रस्ते खड्डे भरून देतो, पण आता इथे एकनाथ शिंदे साहेब तर येऊन गेलेत, पण अजून आलेलं नाही। तर काम तर अजून चालू झालेलंच नाही। कमीत कमी 15 वर्ष झाले तरी या रस्त्याला कोण बघतच नाही। काय लोक येणारे जाणारे पडतात काय। आता मधी एक बाई एक माणूस परवा पडली, त्यांचं त्याच्यावर कोण लक्ष द्या। कुठला आमदार आला, कुठला मंत्री आला की तेवढ्यापुरतं करतात आणि झालं काय, तो गेला की हाय असं। आता ह्यो रस्ता केला आहे, या रस्त्यात बघा 1 दिवस झालं, 2-3 दिवस झालं रस्ता करून, रस्त्याची हालत काय झाली बघा। काल एकनाथ शिंदे साहेब आलते काय, ते आले ते लगेच गेले, त्यांच्यासाठी फक्त रस्ता केला, एवढा केला आणि गेलीत लगेच। सर्वसामान्यांसाठी असं फक्त म्हणतात की येऊ देत, येऊन जाऊ देत, नंतर आपण बघू काय, नंतर बघू म्हणलं की ते गेलंच खड्ड्यात। परवा आंदोलन झालं रस्त्यासाठी, काय झालं? परवा आंदोलन झालं, परवा म्हणले आजच्या तिने येण्यापुरतं राहू दे, नंतर आपण बघू काय। नंतर बघू म्हणले होते, मंत्री गेल्यानंतर अजून बघायला लागलं। आता ह्यो रस्ता खराबच झाला।